हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, यूट्यूबने जे नवीन फ्यूचर आणलेलं आहे, इन्व्हायटेड कोलॅबरेशन, याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही मला इंस्टावर तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करा. मी तुमच्याबरोबर कोलॅबरेशन करायला तयार आहे. तुम्ही मला इन्व्हाइट करा आणि त्यासाठी तुमची आणि माझी कॅटेगरी एक असली पाहिजे, तरच आपण याच्यावर काम करू शकू. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज ज्या प्रोजेक्ट आपण काम करणार आहोत तो आहे राधाकृष्ण दांडिया रुमाल पार्ट 6 भाग 6 मध्ये काम आलेला आहे. आणि कोलॅबरेशनसाठी तुम्ही जे इन्व्हाइट करणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला इंस्टावर तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करून मला इन्व्हाइट करावं लागेल आणि मी फ्रीमध्ये तुम्हाला कोलॅबरेशन देणार आहे. त्याच्यामुळे फक्त तुमची आणि माझी कॅटेगरी सेम असली पाहिजे. आपली कॅटेगरी सेम असेल तरच मला इंस्टावर व्हिडिओची लिंक शेअर करा, तरच आपलं हे जे चॅनल आहे ते ग्रो होऊ शकतं. आत्ता आपण हा जो प्रोजेक्ट आहे राधाकृष्ण दांडिया रुमाल, याचं काम आपल्याला पाहायचं आहे. पार्ट 6 मध्ये आपलं काम आलेलं आहे, भाग 6 मध्ये आपलं काम आलेलं आहे. स्टार्ट करूया त्या कामाला. या पॉईंटला ही जी आपण राधा बनवून घेतलेली आहे आणि राधाचे जे सवंगडी आहेत, राधाकृष्णाचे जे सवंगडी आहेत, हा जो सेड आहे या सेडची एक जोडी तयार केलेली आहे आणि बाकीचे जे राहिलेले जे सेड आहेत त्याचेही असे तयार करायचे आहेत आपल्याला. आणि हा जो कृष्ण आहे, कृष्णाचा वरचा जो टोप आहे त्याचं काम आपल्याला या भागात पाहायचं आहे. आणि त्याच्या गळ्यात त्याचं जे आहे उपरणं त्याचंही काम आपल्याला या भागात पाहायचं आहे. स्टार्ट करूयात या कामाला. या सेडचं काम या ठिकाणी आहे आणि हा डोक्याचा भाग जो आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. हलक्या हाताने हे काम करायचं आहे आपल्याला. सिंगल क्रोशाने प्रत्येक लुकमध्ये सुई टाकलेली नाहीये. सिंगल क्रोशाने काम करत राहायचं आहे. वरचा जो मुकुट आहे कृष्णाचा त्याचं काम या ठिकाणी घेतलेलं आहे. पूर्ण गोल राऊंड मध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं नाहीये. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच केलेलं आहे आणि पूर्ण गोल शेपमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. एकदम हलक्या हातानं हे काम करायचं आहे. जास्त ताण द्यायचा नाहीये या कामाला. या पॉईंटला आपला शेवटच्या पॉईंटपर्यंत काम आलेलं आहे. पहिला जो राऊंड आहे तो कंप्लीट आहे. या पॉईंटला पुढे काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे.
बॅकलूकमध्ये सेकंड राऊंड तयार झालेला आहे. या पॉईंटला बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि पूर्ण काम बॅकलूकमध्ये करायचं आहे. या टोपाचं पुढे हळूहळू टाके कमी करत जायचं आहे आपल्याला. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड टाकायचे आहेत. टाके कमी करत पुढे जायचं आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे. असे राऊंडमध्ये टाके कमी करत जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला. आणि हळूहळू शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि टाके कमी करतच पुढचं काम ठरवायचं आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत हा जो वरचा जो आपण कृष्णाचा जो मुकुट तयार केलेला आहे तो कंप्लीट करायचा आहे. शेप पाहत या पॉईंटलाही एक टाका कमी करत आहे. शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाके कमी केलेले नाही आहेत. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत. या पॉईंटलाही एक टाका कमी करत आहे. या पॉईंटलाही पुढचा एक टाका कमी केलेला आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. या पॉईंटला 1 सिंगल क्रोश आपला आलेला आहे आणि या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे. आपला जो मुकुट जे आहे कृष्णाचा जो वरचा जो टोप आहे मुकुट आहे त्याचं काम कंप्लीट आहे. या पॉईंटला पुढे याचं उपरणं जे आहे त्याचं काम पाहायचं आहे आपल्याला. त्याच्या गळ्यामध्ये जे उपरणं आपल्याला द्यायचं आहे तेही या सेटचं काम करायचं आहे. या पॉईंटला चेन टाकायच्या आहेत. त्याचं गळ्याचं आणि हे जे माप आहेत त्या मापाने आपल्याला चेन घ्यायच्या आहेत. या पॉईंटला या पॉईंटला माप पाहतच चेनचा कडा ठेवायचा आहे. या पॉईंटला चेन टाकण्याचं काम स्टार्ट केलेलं आहे. चेन टाकण्याचं जे काम आहे ते गळा आणि खांद्यावरून जे माप पाहूनच आपल्याला हे काम करायचं आहे. या पॉईंटला गळ्यामधूनच आपल्याला हे काम आणखीन चेन वाढवायचं आहे. शेप पाहतच चेनचा कडा ठेवायचा आहे. आणखीन 2 चेन या ठिकाणी वाढवायच्या आहेत. वन 2 3 4 चेन ठेवलेले आहेत आणि पुढे काम करताना या पॉईंट पासून पुढे
या ज्या चेन आपण टाकलेल्या आहेत त्या फोडायच्या आहेत आपल्याला. या पॉईंटपर्यंत हे काम ठेवलेलं आहे. पुढे काम करताना या ज्या चेन आहेत त्या फोडायच्या आहेत सिंगल क्रोशाने. मुकाखांब सिंगल क्रोशाने या चेन फोडायच्या आहेत आपल्याला. फक्त हा एकच राऊंड या पॉइंटला ठेवायचा आहे सिंगल क्रोशाचा. प्रत्येक लूकमध्ये सुई टाकून प्रत्येक चेन आपल्याला या ठिकाणी फोडायची आहे. सिंगल क्रोशाने मुकाखांब वापरलेला आहे. प्रत्येक लूकमध्ये काम केलेलं आहे. कंप्लीट करून घेऊया चेन फोडण्याचं काम. पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. प्रत्येक लूकमध्ये सुई टाकून चेन फोडलेली आहे आणि सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुकाखांब वापरलेला आहे. प्रत्येक लूकमध्ये काम केलेलं आहे. एकही लूक सोडून दिलेला नाहीये. पहा शेवटच्या टप्प्यात आपलं काम आलेलं आहे. चेन फोडण्याचं जे काम स्टार्ट केलेलं आहे आपण ते शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं काम आलेलं आहे. आणि पुढे या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे. आणि या पॉइंटला आपल्याला गोंडा तयार करायचा आहे. हे जे उलट काढलेलं आहे हे लॉक मारायचं आहे या पॉइंटला. हा जो गोंडा आपण तयार केलेला आहे पहा या पॉइंटला दुसरा जो गोंडा आहे तो याचा तयार करायचा आहे. तयार करून घेऊयात आपण. पहा दुसरा जो गोंडा आहे तोही तयार आहे या पॉइंटला. पुढे या पॉइंटला हे जे उपकरण आपण तयार करून घेतलेले आहेत ते या पॉइंटला या उपकरणाला लॉक मारायचा आहे.
पहा या पॉईंटला हे लॉक मारायचं आहे या पॉईंटला. कट करून उलट काढायचं आहे आणि आपलं उपरनं जे आहे ते लॉक झालेलं आहे या पॉईंटला. पुढे इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.